तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या, निधी मी मंजूर करून देतो। मंत्री हसन मुश्रीफ। चंदगड तालुक्यातील कुदनूर, माणगाव, अडकूर, तुडये या 4 जिल्हा परिषदच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी यशवंतनगर येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जंगी जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर कुपेकर, ॲडव्होकेट संतोष मळवीकर, विलास पाटील, कल्लाप्पा भोगन, भरमण्णा गावडे, तुर्केवाडी सरपंच संजना ओळकर, प्रभाकर खांडेकर, अनिता भोगन यांच्यासह कुदनूर जिल्हा परिषद उमेदवार सौ विद्या विलास पाटील, माणगाव जिल्हा परिषद उमेदवार कुमारी मानसी कल्लाप्पा भोगन, तुडिये जिल्हा परिषद उमेदवार सौ रचना राहुल गावडे, अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघ अलकनंदा पाटील यांच्यासह 8ही पंचायत समितीच्या उमेदवारांच्या उपस्थितीत ही जंगी जाहीर सभा हजारोंच्या उपस्थितीत पार पडली। शेवटी आभार अभय देसाई यांनी मानलं। महानकट न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। पैसे वरला आमच्या बँकेच्या खात्यामध्ये बँकेत आले पाहिजे। आता या सगळ्या योजना कशासाठी आहेत? या योजना अशासाठी आहेत की तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं, तुमचा संसाराला हातभार लागावा, छोट्या छोट्या पैशासाठी तुम्हाला नवऱ्याच्या पुढे हात पसरावे लागू नयेत आणि या सगळ्या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, मुलींना शिकवा, त्यांना IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर सगळं करा। म्हणजे माता म्हणून एक लक्षात ठेवा, तुमचा मुलगा वेळेवर येते का बघा। संध्याकाळी कुठल्या वाईट संगीत सापडला आहे की नाही याची माहिती घेत चला। मुलीकडे सुद्धा मोबाईलवर लक्ष ठेवा, मुलीच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा आणि तुमचा संसार सुखी करा। यासाठी या सगळ्या योजनेचा आम्ही अभ्यास करून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। त्याचाही लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो। त्याचा उल्लेख मगाशी राजेश पाटलांनी केला। शेतकऱ्यांच्या 7.5 हाऊसपर्यंतच्या वीज बिल हे सरकारनं माफ केलेलं आहे। 12,000 रुपये वर्षाला किसान सन्मान योजना आपण शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर देण्याचा प्रयत्न आपण सरकार करते। अनेक प्रकारच्या योजना या शासनाने आपल्यासमोर आणलेल्या आहेत। आता या शासनाची अंमलबजावणी करायची असेल त्याचा उल्लेख त्यांनी केला। महिलांची KYCचं काम असेल, अनेक महिलांच्या पेन्शन बंद होत आहेत त्याचं काम असेल, यासाठी आमच्या या सदस्यांनी फार मोठं काम करण्याची आवश्यकता आहे। आपण रस्ते कराल, पिण्याच्या पाण्याची योजना कराल, गटरी बांधाल, हे निरंतर काम आहे। एक रस्ता केला की 5 वर्षांनी तो खराब होणार, तो नव्यानं करावे लागणार। पाण्याची योजना केली, गावाचा विस्तार झाला की नवी पाण्याची योजना करावी लागणार, पाण्याच्या टाक्या बांधाव्या लागणार, नळ दुरुस्त करणार, नळ बदलावे लागणार। ही निरंतर प्रक्रिया आहे। पण खरी प्रक्रिया अशी आहे की मी कागद विधानसभा मतदारसंघातून गेली 6 वेळा 30 वर्ष मी आमदार म्हणून निवडून येतो। मी एक अजेंडा घेऊन काम केलं। हे तर विकास कामासाठी तर प्रचंड निधी मी आणलाच, परंतु गरिबांच्या ज्या योजना आहेत ते फार मोठा राबवण्याचा प्रयत्न मी माझ्या मतदारसंघामध्ये केला। त्यामध्ये विशेष सहाय्य खातं ज्यावेळेला माझ्याकडे आलं त्यावेळेला संजय गांधी निराधार योजनेमध्ये मी आमूलाग्र बदल केला। विधवा भगिनींना नवरा मिळालं सर्टिफिकेट आणलं, तर पेन्शन कायदा राज्यामध्ये मी आणला। जी प्रत्येक भगिनी आहे नवऱ्यानं सूट दिली, पहिल्या योजनेत कोर्टातून तिनं सूट किती आणायची होती तो कायदा मी बदलला। गावातल्या कुठल्याही प्रमुख माणसानं सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक घेऊन दिलं की अमुक भगिनी प्रत्येक नवऱ्यानं सूट दिली आहे तिला पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आला। 65 वर्षाच्या वरची आई वडील ज्याला मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, औषधं पैसे मिळत नाहीत, म्हणून आपलं राज्य देशातलं पहिलं राज्य होतं की 65 वर्षाच्या वरची आई आणि वडिलांना एकत्रित देणारी पेन्शन योजना राज्यामध्ये आपण आणली। त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यावर माझं नाव श्रावणबाळ पडलं। दिव्यांग लोक जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मच्छीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं ओझं वाहत आहेत। त्याला 80% अपंगाच्या सिव्हिल सर्जनच्या दाखल्याची अट आपण बदलली ती 40% आणली। आता 1,500 रुपये पेन्शन सगळ्यांना मिळते, 2,500 रुपये दिव्यांगांना मिळते। आता याच्यामध्ये एक 3 त्रुटी आहे।